प्रेम हे भाग 9. सकाळी लवकरच पिहूला जाग येते. रियांश अजूनही पिहूला घट्ट मिठी मारून झोपलेला होता. रियांशचा चेहरा एकदम फ्रेश दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक तेज आलेले होते. झोपेतच तो खूप क्यूट दिसत होता. आजपर्यंत पिहूने त्याला फक्त चिडचिड करतानाच पाहिलेले होते. आज पहिल्यांदा ती रियांशला एकदम शांत बघत होती. पिहू हळूच रियांशचा हात काढून घेते आणि त्याच्यापासून दूर होते. अजूनही तिचा पाय दुखतच होता. पायाच्या वेदनेकडे ती दुर्लक्ष करते आणि तिचं आवरायला जाते. पिहू तिच्या आवरून किचनमध्ये जाते आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवते. खरं तर घरात खूप मेड होते, पण पिहूला या सगळ्याची सवय होती. त्यामुळे ती आवडीने सगळ्या गोष्टी करायची आणि आता घरच्यांनासुद्धा पिहूची सवय झाली होती. तिच्याच हातचे जेवावे असे सगळ्यांना वाटत होते. त्यामुळे सगळेजण एकत्र नाश्ता करत असतात. पिहू, तुझ्या पायाला काय झालेले आहे? अशी का चालत आहेस तू? निलिमा विचारते. ते आई, माझ्या हातून चुकून ग्लास फुटला आणि त्याची काच पायात घुसली आहे. पिहू खोटं बोलते. काय गं पिहू, थोडे सांभाळून काम करत जा ना. आपल्या घरात खूप नोकर आहेत. सगळ्या गोष्टी तुला करायची काहीही गरज नाही, आजी बोलतात. हो ना पिहू, तू तुझ्या स्वतःकडे टाईम दे. तुला जे आवडतं ते करत जा, निलिमा बोलते. हो आई, मी ठेवीन लक्षात, पिहू बोलते. पिहू, आज रियांश कुठे दिसत नाही? लवकर गेलेला आहे का ऑफिसला? आजी विचारतात. ते आजी अजूनही उठले नाहीत. काय? असं तर कधीच होत नाही. रियांश नेहमी लवकर उठतो. काही झाले आहे का पिहू? निलिमा बोलते. नाही आई, काही नाही झाले. हे काल रात्री लेट आले ना, त्यांचं काहीतरी काम होते, त्यामुळे आज थोडा लेटच झाला त्यांना उठायला. हां मग ठीक आहे, झोपू दे. सारखं कामच तो करत असतो. कधी स्वतःचं आयुष्य जगायला शिकतोय काय माहिती, आजी बोलतात. वहिनी, मी मगाशी सगळ्यांसमोर तुला काही विचारले नाही, पण बाई आणि तुझ्यात काही झालेले आहे का? शिव नाश्ता झाल्यानंतर पिहूला बाजूला घेऊन बोलतो. भाऊजींना काही समजलं तर नाही ना? नाही, नको, त्यांना काही समजायला नको. उगीचच ते स्वतःला दोषी समजतील, पिहू मनातच विचार करू लागते. शिव पिहूच्या डोळ्यांसमोर हात हलवतो आणि बोलतो. ओ हॅलो वहिनी, कुठे हरवलीस? नाही हो भाऊजी, कुठे नाही हरवले. मग बोल ना वहिनी, काही झालेलं आहे का तुमच्यात? भाऊजी, असं का वाटतंय तुम्हाला? अगं मग वहिनी, तुझ्या पायाला अशी कशी काच लागली? भाऊजी, मी मगाशी बोलले ना तुम्हाला, माझ्या हातून ग्लास पडला आणि त्याची काच लागली. पण ठीक आहे आता मी, एवढं काहीच नाही झाले. आणि बाईचं काय? बाई तुम्हाला काही बोलला आहे का? अहो भाऊजी, असं काहीच नाही. बरं, ते जाऊ दे. तुमचं प्रेझेंटेशन तयार आहे, पिहू हसत बोलते. खरंच? शिव एक्सायटेड होऊन बोलतो. हो भाऊजी, मी तयार केलं आहे. आता तुम्ही बघा आणि द्या प्रेझेंटेशन. वहिनी, तूच दे ना प्रेझेंटेशन आता. काय? मी? हो, तूच दे. आता तू तयार केलेलं आहेस ना प्रेझेंटेशन, मग दे ना तूच. आता बघ, मी ते कधी बघणार? त्याचा थोडा तरी स्टडी केलाच पाहिजे ना, आणि आता तेवढा टाईम आपल्याकडे नाही. तू प्रेझेंटेशन केलेलं आहेस, मग तूच ते चांगल्या प्रकारे देऊ शकशील. पण भाऊजी, मी कधीच प्रेझेंटेशन दिले नाही, मला त्याचा काही एक्सपिरियन्स नाही. वहिनी, आता तू प्लीज नाही बोलू नकोस. मला खात्री आहे तू चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन देईल. वहिनी प्लीज, तू दे ना प्रेझेंटेशन, प्लीज माझ्यासाठी वहिनी. ठीक आहे भाऊजी, मी तयार आहे. शिव खूप फोर्स करत होता, त्यामुळे पिहू प्रेझेंटेशन द्यायला तयार होते. ओके वहिनी, ग्रेट, तू तयार हो, आपण एकत्र जाऊया. शिवचे बोलणे ऐकून पिहू रूममध्ये जाते आणि सगळी तयारी करते. तिने जे प्रेझेंटेशन केलेले असते ती एकदा चेक करते. आज तिला रियांशसाठी प्रेझेंटेशन द्यावे लागणारच होते. रियांश अजूनही झोपलेलाच होता. अहो, मी आज तुमच्या कंपनीमध्ये प्रेझेंटेशन देणार आहे. मी माझ्याकडून 100% प्रयत्न करेन. पिहू झोपलेल्या रियांशकडे बघते आणि शिवसोबत ऑफिसला निघून जाते. RD कंपनी. सगळेजण एका मोठ्या हॉलमध्ये बसलेले असतात. मेहता कंपनीचे 3 जण चेअरवरती बसलेले असतात.
मिस्टर आयुष, अजून किती उशिरा मी रियांश देशमुख यांची वाट बघायची? मिस्टर मेहता रागाने बोलतात. हो सर, तो येतच असेल, आयुष बोलतो. मिस्टर आयुष, अर्धा तास झाले तुम्ही मला हेच सांगताय. रियांश देशमुख यांना आमच्यासोबत डील फायनल करण्यात काहीही इंटरेस्ट नाही असं मला वाटतंय. सर प्लीज थोडा वेट करा, तो येतच असेल. आय एम सॉरी मिस्टर आयुष, आम्हाला आता या डीलमध्ये काहीही इंटरेस्ट नाही. ज्यांना वेळेची कदर नाही त्यांच्यासोबत आम्हाला ही डील फायनल करायची नाही. मिस्टर मेहता बोलतात आणि उठून जाऊ लागतात. 1 मिनिट सर, एक आवाज ऐकू येतो आणि सगळेजण त्या आवाजाच्या दिशेने बघतात. समोर पिहू आणि शिव उभे असतात. आय एम सॉरी सर, रियांश देशमुख यांची तब्येत थोडी ठीक नाही, त्यामुळे आज ते वेळेवरती येऊ शकले नाहीत. पण आजची मीटिंग कॅन्सल करू नका. आजची मीटिंग होईल. आजचे प्रेझेंटेशन मी देईन. पिहू मिस्टर मेहता यांच्याकडे बघून बोलते. शिव, वहिनी काय बोलत आहेत? ही मीटिंग खूप महत्त्वाची आहे. थोडीसुद्धा चूक होऊन चालणार नाही. आयुष हळूच शिवला बोलतो. आयुष दादा, माझ्यावर विश्वास ठेव. वहिनी खूप छान प्रेझेंटेशन देईल. पण शिव, रियांश कुठे आहे? आयुष शिवकडे बघून विचारतो. आयुष दादा, आपण या विषयावरती नंतर बोलूया. आधी ही प्रेझेंटेशन होऊ दे. तेच इकडे मिस्टर मेहता पिहूकडे बघतात आणि बोलतात. तुम्ही कोण आहात? सर, मी या कंपनीमध्ये काम करते. अचानक रिया सरांची तब्येत खराब झाली, त्यामुळे त्यांनी मला प्रेझेंटेशन द्यायला पाठवलेले आहे. मिस्टर आयुष, तुम्हाला ही मीटिंग महत्त्वाची वाटत नाही का? तुम्ही एका न्यू एम्प्लॉईला प्रेझेंटेशन द्यायला सांगत आहात. मिस्टर मेहता रागाने परत आयुषकडे बघून बोलतात. सर प्लीज एकदा चान्स द्या. एकदा तुम्ही प्रेझेंटेशन बघा, मग तुम्ही ठरवा. तुमचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. पिहू बोलते. ओके ठीक आहे, तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन सुरू करा. मिस्टर मेहता बोलतात आणि सगळेजण आपापल्या चेअरवरती बसतात. थँक्यू सो मच सर, पिहू बोलते. तेच इकडे खूप वेळानंतर रियांशला जाग येते. डोके धरून तो उठतो. काल रात्री जास्त झाल्यामुळे त्याचं डोकं खूप दुखत होते. त्याचे लक्ष बाजूच्या टेबलवरती जाते. तिथे एक छोटासा कागद असतो. तो कसला कागद आहे तो बघतो. अहो, काल रात्रीसाठी सॉरी. माझ्यामुळे प्लीज तुम्ही त्रास नका करून घेऊ. टेबलवर लिंबू पाणी ठेवलं आहे, पिऊन घ्या आणि तिथे ठेवलेली गोळीसुद्धा खा, म्हणजे डोकं दुखायचं थांबेल. ही चिठ्ठी वाचून रियांशच्या चेहऱ्यावरती हलकीशी स्माईल आलेली होती. तो पटकन लिंबू पाणी पितो आणि गोळी खाऊन घेतो. पण हिला कसं समजलं माझं डोकं दुखतं ते? रियांश विचार करतच त्याच्या मोबाईलकडे लक्ष जाते. आयुषचे 20 मिस कॉल येऊन गेलेले होते. आयुषने मीटिंगसाठी कधी येतोयस असा मेसेजसुद्धा केलेला होता. त्यामुळे त्याच्या अचानक लक्षात येते की आज महत्त्वाची मीटिंग होती. ओ शिट यार, मीटिंगबद्दल मी कसा काय विसरलो? हे सगळं त्या बावळट मुलीमुळे झालेले आहे. तिने माझं प्रेझेंटेशन डिलीट केलं. अशा फालतू चिठ्ठ्या लिहून, अशी फालतूची काळजी करून काहीच होत नाही. आधी त्रास द्यायचा आणि नंतर असले फालतू गोष्टी करत बसायच्या. इडियट, सिली गर्ल. रियांश रागाने बडबड करून त्याचा आवरतो आणि ऑफिसला निघून जातो. तेच इकडे RD कंपनीमध्ये एका मोठ्या हॉलमध्ये सगळीकडे अंधार होता. फक्त एकाच ठिकाणी पुढे स्लाईडवर थोडासा उजेड होता. सगळेजण समोर चेअरवरती बसलेले असतात आणि समोर आपली पिहू प्रेझेंटेशन देत असते. इकडे रियांश आल्या त्याच्या केबिनमध्ये जातो. रियांश आलेलं समजल्यानंतर पटकन त्याची PA शनाया रियांशच्या केबिनमध्ये जाते. गुड मॉर्निंग सर, शनाया बोलते. गुड मॉर्निंग, रियांश बोलतो. सर, तुमची आता तब्येत कशी आहे? शनाया बोलते. मला काय झाली आहे, मी नीट आहे. आणि तुम्ही तुमचं काम करा ना, गप्पा मारायला येता का इथे? सर, आज महत्त्वाची मीटिंग होती ना. या आय नो, तुम्ही ती मीटिंग कॅन्सल करा. पण सर, ती तर मीटिंग कधी सुरू झालेली आहे. मिस शनाया, तुम्ही काय बोलताय समजतंय का तुम्हाला? मी इथे असताना ती मीटिंग कशी काय सुरू होईल? रियांश रागाने शनायाकडे बघून बोलतो. सर, कोणीतरी टिपिकल मुलगी साडी नेसून प्रेझेंटेशन देत आहे. तिचे मत आहे की तुम्हीच तिला इथे प्रेझेंटेशन द्यायला पाठवलेले आहे, कारण तुमची तब्येत ठीक नाही.
शनायाचे बोलणे ऐकून आता रियांशला मात्र धक्काच बसलेला होता. तो रागाने बोलतो, व्हॉट? कोणाची इतकी हिंमत झाली? आय डोंट नो सर, पण कोणीतरी मुलगी आहे ती. सर, ऑफिसमध्ये कोण साडी नेसून येईल का? ते सुद्धा प्रेझेंटेशन करताना? इतकंसुद्धा समजत नाही का तिला? शनायासुद्धा मुद्दामच रियांशला चिडवण्यासाठी बोलते. कोण आहे ती मुलगी? रियांश रागाने बोलतो. सर, तुम्ही जाऊन बघा, मला तर तिचा खूप राग आलेला आहे. शनायाचे बोलणे ऐकून रियांश रागाने उठतो आणि हॉलच्या दिशेने जातो. समोर बघतो तर पिहू प्रेझेंटेशन देत होती. पिहू तिचे पॉईंट अगदी चांगल्या पद्धतीने समजावून सांगत होती. वाऱ्याने तिचे केस हवेमध्ये उडत होते. बोलताना तिच्या ओठांची लयबद्ध होणारी हालचाल, तिच्या बोलण्याची पद्धत, समजावून सांगण्याची पद्धत, हे सगळं काही बघून रियांश अगदी भारावून गेलेला होता. तो एकटक पिहूकडे बघत होता. घरात गप्प असणारी पिहू आज फुल कॉन्फिडन्सने प्रेझेंटेशन देत होती. अंधारामध्ये सुद्धा तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो दिसत होता. सर, हीच ती मुलगी, बघा ना किती मिडल क्लास वाटते. हिची लायकी तरी आहे का प्रेझेंटेशन द्यायची? शनाया रियांशच्या पाठीमागे येऊन पटकन बोलते. शटअप मी शनाया, प्लीज यू गेट आउट. रियांश रागाने शनायाकडे बघून बोलतो. शनाया रागाने पाय आपटतच तिथून निघून जाते. इकडे पिहू प्रेझेंटेशन देत होती खरी, पण खूप वेळ एकाच जागी उभं राहिल्यामुळे तिच्या पायातून आता रक्त येत होतं. तिला आता खूप वेदना जाणवू लागतात, पण रियांशसाठी ती सगळं काही सहन करायला तयार होती. अंधारामुळे पिहू किंवा बाकी कोणालाच रियांश तिथे आलेला आहे हे समजलेले नव्हते. रियांश मात्र इकडे पिहूला बघण्यात मग्न झालेला होता. पिहू ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन देत होती ते त्याला खूपच आवडलेले होते. कुठेतरी ते त्याच्या मनाला सुखावून गेलेले होते. पिहूचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर सगळेजण उभा राहून टाळ्या वाजवतात. सगळीकडच्या लाईट ऑन होतात. पटकन रियांश तिथून निघून त्याच्या केबिनमध्ये जातो. रियांश त्याच्या केबिनमध्ये जाऊन पटकन CCTV फुटेज बघू लागतो. याबद्दल फक्त रियांशलाच माहिती असते. त्याने मुद्दामच सगळीकडे CCTV बसवलेले होते, जेणेकरून त्याचे सगळीकडे लक्ष जाईल. वाव मिस पिहू, तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन दिलेले आहे. आम्हाला तुमचे प्रेझेंटेशन खूपच आवडले. मिस्टर मेहता उठून उभा राहून पिहूकडे बघून बोलतात. थँक्यू सो मच सर. पिहू चेहऱ्यावरती एक छोटीशी स्माईल आणून बोलते. सो गाईज, आमच्या कंपनीला तुमचे प्रेझेंटेशन खूप आवडलेले आहे, त्यामुळे आम्ही ही डील फायनल करायला तयार आहोत. मिस्टर मेहता सगळ्यांकडे हसून बोलतात आणि परत आयुषकडे बघून बोलतात. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर आयुष, आम्ही तुमच्या कंपनीसोबत काम करायला तयार आहोत. थँक्यू सो मच सर. आयुष आनंदाने बोलतो. पण माझी एक अट आहे. मिस्टर मेहता बोलतात. कसली अट सर? शिव विचारतो. आम्ही तुमच्यासोबत, तुमच्या कंपनीसोबत 50% नाही तर 80% इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहोत, तरच ही डील फायनल होईल. मिस्टर मेहता बोलतात. ओह सर, हे तर खूपच छान झाले. आम्हाला तुमची अट मान्य आहे. आयुष आणि सगळेजणच खूप खुश होतात आणि ती डील फायनल करतात. कॉंग्रॅच्युलेशन मिस पिहू. आदित्य मेहता म्हणजेच मिस्टर मेहता यांचा मुलगा, तो सुद्धा तिथे मीटिंगला आलेला होता. तो पिहूचं अभिनंदन करण्यासाठी त्याचा हात पुढे करतो. पिहूसुद्धा फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून तिचा हात समोर करते आणि आदित्यच्या हातामध्ये मिळवते आणि बोलते. थँक्यू सो मच सर. मिस पिहू, तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन दिलेले आहे. मला तर तुम्ही खूप आवडल्या. आदित्य बोलतो. काय? आदित्यचे बोलणे ऐकून पिहू पटकन बोलते. म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन खूप आवडले. खूप छान बोललात तुम्ही. थँक्यू सो मच सर. पिहू जबरदस्ती चेहऱ्यावरती हसू आणत बोलते. प्लीज पिहू, कॉल मी ओनली आदित्य. मी तुमच्याच वयाचा असेल, त्यामुळे तुम्ही फक्त मला आदित्य या नावानेच हाक मारा. आदित्य बोलतो.
नाही नको, सरच ठीक आहे, पिहू बोलते आणि तिचा हात आदित्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करते. पण आदित्य मात्र तिचा हात सोडतच नव्हता. सर, माझा हात. पिहू एकदा आदित्याकडे बघते आणि एकदा तिच्या हाताकडे बघते. ओह सॉरी, आदित्य बोलतो आणि त्याचा हात बाजूला करतो आणि त्याचं एक कार्ड पिहूच्या दिशेला पकडत बोलतो, मिस पिहू, हे माझं कार्ड, कधी गरज लागली तर नक्की सांगा. हो सर, नक्कीच. पिहू ते कार्ड हातामध्ये घेऊन हसते आणि तिथून निघून जाते. पिहूला आदित्यचं वागणं थोडं खटकलेलंच होतं, त्यामुळे ती तिथून निघून गेलेली होती. वाव, शी इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल, आय लाईक इट, आदित्य जाणाऱ्या पिहूकडे बघून बोलतो. इकडे CCTV फुटेजमध्ये आदित्य आणि पिहू या दोघांना एकत्र बोलताना, हातामध्ये हात मिळवताना, हसताना बघून रियांशला खूपच राग आलेला होता. वेडी आहे का ही मुलगी? अनोळखी व्यक्तीसोबत बोलायचे नाही इतके सुद्धा हिला समजत नाही का? रियांश रागाने स्वतःशी बडबड करत होता. अरे रियांश, तू कधी आलास आणि आता तुझी तब्येत कशी आहे? आयुष रियांशच्या केबिनमध्ये येऊन बोलतो. ठीक आहे मी. रियांश फक्त इतकेच बोलतो. अरे रियांश, आपल्या कंपनीबरोबर मिस्टर मेहता कंपनीने डील फायनल केलेले आहे आणि आता ते 50% नाहीत तर 80% इन्व्हेस्टमेंट करायला तयार झालेले आहेत. हे सगळं काही वहिनीमुळे पॉसिबल झाले रियांश, आयुष आनंदाने बोलतो. आयुष, तुला काय बोलायचे आहे? मी प्रेझेंटेशन दिली असते तर आपल्याला ही डील मिळाली नसती का? हे कॉन्ट्रॅक्ट मिळाले नसते का? रियांश रागाने आयुषकडे बघून बोलतो. हो, मिळाले असते ना, पण मिस्टर मेहता यांच्या कंपनीने फक्त 50%च इन्व्हेस्टमेंट करायला ते तयार झालेले असते असं मला वाटतंय. कारण वहिनींनी जे प्रेझेंटेशन दिलेले आहे ना, ते अप्रतिम होतं. मला तरी वाटतं ते तुलासुद्धा जमले नसते, आयुष हसत बोलतो. आयुष, तू हे काय बोलतोयस? तिने एक प्रेझेंटेशन दिले काय? तुम्ही तर सगळ्यांपेक्षा ती चांगली आहे असं बोलता. रियांश, एखाद्या व्यक्तीने चांगलं काम केले तर त्याचे कौतुक पण करायचे, फक्त चूक झाली की ओरडायची असे नसते ना. बघ, तूच विचार कर, ज्या वहिनींनी पॉसिबल केले ते आपल्याला जमले असते का? ते सुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये. तू असशील खूप मोठा बिझनेसमॅन, पण वहिनींनी पहिल्याच प्रयत्नात सेंचुरी मारलेली आहे बघ, आयुष हसत बोलतो. आयुष, हे तिला करायलाच पाहिजे होते, कारण चूक तिची होती. तिच्यामुळे माझं इम्पॉर्टंट प्रेझेंटेशन डिलीट झालेलं होतं. मला तर वाटतंय माझं हे प्रेझेंटेशन तिनेच मुद्दाम डिलीट केलेलं आहे. लोकांच्या नजरेत चांगलं व्हायचे आहे ना, त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. हे दोघेजण रियांशच्या केबिनमध्ये बोलत होते आणि या दोघांचं बोलणं सहजच शिवच्या कानावरती पडते. तो पटकन रियांशच्या केबिनमध्ये येतो आणि बोलतो. वहिनीने हे मुद्दाम नाही केले भाई. शिवला तिथे आलेलं बघून आणि शिवचे बोलणे ऐकून रियांश पटकन बोलतो. शिव, अजून तू लहान आहेस, तुला नाही माहिती हे जग कसं असतं ते. या मुली खूप पुढच्या थराला जाऊ शकतात. फक्त स्वतःचं नाव पुढे करण्यासाठी कोणतेही कारस्थान त्या करू शकतात. भाई प्लीज, वहिनी तशी नाही, शिव थोड्या रागातच बोलतो. शिव, ती कशी आहे तुला नाही माहिती. ती फक्त गोड बोलून माणसांना जवळ करते आणि वेळ आली की तिचे गुण ती नक्कीच दाखवणार. हे तुम्हाला आता नाही समजणार. जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा नक्कीच तुम्हा सगळ्यांना मी काय बोलतोय ते समजेल, रियांश रागाने बोलतो. भाई, तू ना डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहेस. तुला तर आता कोण चांगलं आहे कोण वाईट आहे हे सुद्धा समजत नाही. जयदादाच्या बाबतीत जे काही झाले ते त्याच्या नशिबात होते म्हणून झाले. जयदादाला त्या मुलीने फसवले, मान्य आहे मला, पण सगळ्याच मुली तशा नसतात रे भाई.
बाई, ते प्रेझेंटेशन माझ्या हातून डिलीट झालेले होते. शिव रागाने रियांशकडे बघून बोलतो. हे काय बोलतोयस तू शिव? रियांश पटकन बोलतो. रियांशला सुद्धा शिवचे हे बोलणे ऐकून थोडे विचित्र वाटलेले होते. हो आयुष दादा, बाईने मला काल प्रेझेंटेशन देण्यासाठी त्याचा लॅपटॉप दिलेला होता, पण चुकून माझ्या हातून ते प्रेझेंटेशन डिलीट झाले. नंतर मी हे वहिनीला सांगितले, तर वहिनी मला मदत करायला तयार झाली. तिने रात्री जागून प्रेझेंटेशन तयार केलं. सकाळी मी बोललो म्हणून ती प्रेझेंटेशन द्यायला तयार झाली. यात तिला कुठेच ती किती महान आहे हे नव्हते दाखवायचे. काल तिच्या पायात काच घुसली, तिला दुखापत झाली, तरीसुद्धा तिने आज एवढ्या उशीर उभा राहून प्रेझेंटेशन दिलं. ती जर बाकीच्या मुलींसारखी असती ना, तर कधीच तिने या गोष्टी केल्या नसत्या. तरीसुद्धा तुला वहिनी चुकीची वाटत असेल तर ठीक आहे, त्यापुढे मी काय बोलणार? शिव रागात बोलतो आणि केबिनच्या बाहेर निघून जातो. रियांश, शिव जे बोलला ते खरं आहे. आज वहिनींनी त्यांची ओळख तुझी बायको म्हणून नाही सांगितली, तर एक साधी एम्प्लॉई म्हणून त्या बोलत होत्या. त्यांना पैसा मान पाहिजे असता तर त्यांनी मोठेपणा दाखवलेला असता, पण त्या तशा अजिबात वागल्या नाहीत. रियांश प्लीज सगळ्या गोष्टींचा विचार कर, आयुष बोलतो आणि तो सुद्धा केबिनच्या बाहेर निघून जातो. शिट यार, मी काल उगीचच तिला एवढं बोललो. ती सुद्धा गप्प बसली, मला उलट काहीच बोलली नाही. तिचा पाय बरा असेल का? माझ्यामुळे तिच्या पायाला लागले का? कॉल करू का तिला? रियांश विचार करतच त्याचा मोबाईल हातामध्ये घेतो आणि परत त्याचा मोबाईल खाली टेबलवरती ठेवतो. खरंच करू का कॉल? रियांश विचार करत परत त्याचा मोबाईल हातामध्ये घेतो. शेवटी विचार करून तो तिचा नंबर डायल करतो आणि कॉल करतो, पण तिचा मोबाईल बंदच लागत होता. ही मुलगी ना वेडी आहे, मोबाईलसुद्धा नीट ठेवत नाही. हिला कसली काळजी आहे की नाही काय माहिती. रियांश विचार करतच स्वतःच्या मनाशीच बोलतो. आता काय करू? घरी कॉल करून विचारू का? रियांश विचार करतच घरी कॉल करतो. हॅलो, सीमा म्हणजेच घरची कामवाली ती फोन उचलते. हॅलो, साहेब बोला ना, काही काम होते का? घरचे सगळे कुठे आहेत? कोणीच कॉल उचलत नाही. सगळे आहेत की, आजी झोपले आहेत, मोठ्या बाई साहेब बाहेर गेल्यात, शिवबाबूसुद्धा घरात नाहीत आणि मोठे साहेबसुद्धा मोठ्या बाईसांसोबत बाहेर गेलेले आहेत, सीमा बोलते. आणि कोणी राहिलं आहे का? रियांश बोलतो. काही झालं आहे का साहेब? समजे तर ठीक आहेत. ओके, रियांश एवढेच बोलतो आणि कॉल कट करतो. आज काय झालं आहे साहेबांना? असं काय विचारत होते काय माहिती? सीमा विचार करू लागते. छी यार, आता कसं मला समजेल कशी आहे ती ते? आज लवकर घरी जातो, घरी गेल्यावरच मला समजेल. रियांश विचार करतो. पण मी का तिचा इतका विचार करतोय? तिला पाहिजे ते ती करेल. नाही, पण मी एकदा जाऊन तरी बघतो ती कुठे आहे ते. रियांश स्वतःच विचार करून कन्फ्यूज होत होता. इकडे पिहू किती दिवस झाले अदितीला भेटली नव्हती, त्यामुळे ती अदितीच्या घरी जाते. पिहू डार्लिंग, अगं किती दिवसातून मी तुला भेटते. लग्न झाले आणि तू आम्हाला विसरलीस ना? जा, बोलू नकोस माझ्याशी. अदिती पिहूला मिठी मारत तिच्यापासून बाजूला होत बोलते. अगं आदू, तसं काहीच नाही गं, मी कशी तुला विसरेन? मला तर रोज तुझी आठवण येते, म्हणून तर आज तुला मी भेटायला आलेली आहे ना. आठवण येत असती तर फोन केला असतास ना तू. फोनसुद्धा तू आता करत नाहीस. जीजूंमुळे टाईम भेटत नाही वाटतं तुला. चल, चावट कुठली, काहीही बोलतेस. तू समजते तसं काहीही नाही, पिहू बोलते. अगं मग पिहू, जरा तुझा मोबाईल चेक कर, बघ आज मी तुला किती कॉल केलेत. पिहू तिचा मोबाईल शोधू लागते, तर अचानक तिला आठवतं की काल रियांशने रागात तिचा मोबाईल फेकून दिलेला होता. ओय हॅलो पिहू, रियांश देशमुख, कुठे हरवलात तुम्ही? काही नाही अगं, माझा मोबाईल आज घरीच राहिला आहे बहुतेक, बॅटरी लो झाली असेल, पिहू बोलते.
अच्छा, मग कसा चालला आहे पिहू मॅडमांचा नवीन संसार? आणि जेजू कसे आहेत ग? काही बोलतात का तुझ्याशी? यार पिहू, तू किती लेकी आहेस म्हणून तुला इतका हँडसम नवरा मिळाला आहे. हँडसम असून काय फायदा? आग आहे फक्त आग, मॉइस्टर. पिहू मनातच विचार करू लागते. पिहू, तुला काय मध्ये जेजूंची आठवण येते काय ग? लगेचच तू कोणत्या तरी स्वप्नामध्ये हरवून जातेस. अदिती बोलते. अगं नाही का आदू तसं. मग सांग ना पिहू, जेजू कसे आहेत? छान आहेत का सगळेजण? सगळेजण माझी खूप काळजी घेतात. आजी आई तर मला कधीच काही कमी पडू देत नाहीत. खूप चांगली माणसे आहेत ग ती. इतका पैसा असूनसुद्धा कधीच गर्व करत नाहीत. हो, ते तर आहेच. आदूचे बोलता बोलता लक्ष अचानक पिहूच्या खळ्याकडे जाते. पिहू, हे काय झालंय ग तुझ्या मानेला? लाल काहीतरी झालंय बघ. आदूचे बोलणे ऐकून पिहू पटकन तिच्या गळ्याला हात लावते. कुठे ग? आदू पिहूला आरशात बघायला सांगते आणि बोलते. बघ आता तूच. आदूचे बोलणे ऐकून पिहू आरशामध्ये बघते. पिहूचं लक्ष मानेकडे जाते आणि तिचे डोळे विस्फारतात. तिथे काय झालंय हे नक्की तिलासुद्धा माहिती नव्हते. पिहू, मला वाटतंय हा लव बाईट आहे. अगं पिहू, जरा काळजी घेत जा गं. तुमच्यामध्ये जे काही झालेले आहे ना ते रूममध्येच ठेवत जा. काय गं, तुला जेजूंनी काही सांगितले नाही का? आदू मुद्दाम पिहूला चिडवत बोलते. पिहू, जे काही झालं ते लपवण्यासाठी पटकन बोलते. अगं नाही का आदू, काहीही बोलतेस तू. असं काहीच नाही झाले. बरं असू दे. मला नको आता तू स्पष्टीकरण देऊ. फक्त इथून पुढे काळजी घे. आदू बोलते. आदूचे बोलणे ऐकून पिहू विषय बदलण्यासाठी बोलते. बरं चल आदू, मी निघते. मला उशीर होतोय. सकाळपासून मी बाहेरच आहे. घरचे माझी वाट बघत असतील. त्यात माझ्याकडे मोबाईलसुद्धा नाही ना. काय? सकाळपासून तू बाहेर आहेस? बाहेर काय गेलतीस तू? काही काम होते का तुझे? अगं आदू, खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता गं. पिहू बोलते. का गं पिहू, काय झाले? आदूचे बोलणे ऐकून पिहू काल जे काही घडले ते सगळं काही अदितीला सांगते. फक्त काल रियांश तिच्या बाबतीत कसं वागला ते सांगत नाही. अच्छा, म्हणजे तू आज प्रेझेंटेशन दिलेस? हो आदू, त्याशिवाय माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता गं. पण पिहू, जेजू खूप खुश झाले असतील ना? तुझ्यामुळे त्यांच्या कंपनीला इतका मोठा प्रॉफिट झाला आहे. हो, सगळे खुश झालेत. पिहू चेहऱ्यावरती कसं तरी खोटं हास्य आणत बोलते. बरं चल आदू, मी निघते. मी नंतर भेटते तुला. मला उशीर होतोय. पिहू तिची पर्स उचलते आणि जायला निघते. तर अचानक आदूचे लक्ष पिहूच्या पायाकडे जाते. पिहू, हे काय झाले तुझ्या पायाला? रक्त येते अगं पायातून. कुठे लक्ष आहे पिहू तुझं? आदूचे बोलणे ऐकून पिहूचं सुद्धा तिच्या पायाकडे लक्ष जाते. खरंच प्रेझेंटेशन दिल्यापासून पिहूने तिच्या पायाकडे बघितलेले सुद्धा नव्हते. अगं आदू, इतकं काही नाही गं झालं. काल थोडीशी काच लागलेली आहे. पिहूचे बोलणे ऐकून आदू पटकन पिहू जवळ जाते आणि तिच्या हाताला बसून तिला सोफ्यावरती बसवते. पिहू थांब, तू इथे बस. मी तुझ्या पायाला पट्टी करते. आदू, अगं खरंच नको. मी घरी जाऊन करते पट्टी. अगं पण पिहू. आदू प्लीज, इतकं काहीच नाही झाले. मी घरी जाऊन करेन पट्टी. पिहू, मी तुला मग घरी तरी सोडू का गं? तू आता कशी जाणार आहेस? आदू काळजीने विचारते. आदू, माझी काळजी करू नकोस तू. मी जाईन नीट. डोंट वरी. बाय. ओके, टेक केअर डिअर. बाय. आदू बोलते आणि पिहू तिथून निघून जाते. अशी काय आहे ही पिहू? पिहू नक्की खुश तरी आहे ना तिथे? तिला कसला त्रास तरी होत नसेल ना? पिहूला काही विचारले तर ती मला काही सांगतसुद्धा नाही. हां, मी शिवलाच विचारते. तो नक्कीच सांगेल. अदिती स्वतःच्या मनाशीच विचार करू लागते. अदितीला आता पिहूची खूपच काळजी वाटत होती. तेच इकडे माऊली मेन्शनमध्ये. इकडे रियांश घरी आलेला होता.
तो डायरेक्ट त्याच्या रूममध्ये निघून जातो. रूममध्ये बघतो तर त्याला पिहू रूममध्ये कुठेही दिसत नाही. तो त्याचा आवरतो, फ्रेश होतो आणि खाली येतो. खाली हॉलमध्ये सुद्धा त्याला पिहू दिसत नाही. तो किचनमध्ये जातो तर त्याला किचनमध्ये सुद्धा पिहू दिसत नाही. काय झालं साहेब, काही पाहिजे का तुम्हाला? सीमा चक्क रियाशला किचनमध्ये आलेलं बघून विचारते. नाही, काही नाही, रियाश बोलतो आणि किचनमधून बाहेर निघून जातो आणि परत तो त्याच्या रूममध्ये जातो. सीमा तिच्यासोबत मदतीला असलेल्या वीणाकडे बघते, म्हणजेच घरची कामवाली. आज साहेबांना काय झालं आहे, काय बी समजेना झालं आहे बघ. दुपारच्याला पण साहेबांनी फोन केला होता आणि आता तर ते चक्क इथे आले. कधीच किचनमध्ये न येणारा माणूस आज इथंवर आला आहे. काहीतरी भानगड नक्की आहे बघ. अगं सीमा, साहेब कोणाला तर शोधत असतील. त्यांचा स्वभाव कसा आहे माहिती आहे ना आपल्याला. कधी या माणसाच्या मनात काय येईल आपण काय बी सांगू शकत नाही बघ, वीणा बोलते. रियाश त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि त्याचा लॅपटॉप काढून CCTV फुटेज चेक करू लागतो. रियाशने त्याच्या रूममध्ये घरात सगळीकडे CCTV बसवलेले होते. तो घरच्यांच्या बाबतीत खूपच पॉझेसिव्ह होता. कामानिमित्त कधी बाहेरच्या देशात जावे लागले तर इथे काय चाललेले आहे याबाबत सगळी माहिती तो CCTV फुटेज चेक करून बघत असायचा. फक्त या बाबतीत अजूनही कोणालाही कल्पना नव्हती. रियाश आजचे सुरुवातीपासूनचे फुटेज चेक करू लागतो तर त्याला दिसते की सकाळी पिहू त्याच्या मिठीमध्ये झोपलेली होती. हे फुटेज पाहून रियाशला खूप मोठा धक्का बसलेला होता. जो त्याने स्वप्नातसुद्धा विचार केला नसेल तो ते आज बघत होता. रियाश लगेचच कालचे फुटेज चेक करू लागतो. काल जे जे काही घडले ते तो आज बघत होता. नशेमुळे त्याला काल रात्री काय झाले हे सकाळपासून अजिबात आठवलेले नव्हते. पण फुटेज पाहिल्यानंतर त्याला एक जबरदस्त धक्का बसतो. काल त्याने नकळत का होईना एका मुलीवर जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवायचा प्रयत्न केलेला होता. ती त्याचीच बायको होती, पण त्याने कधीच तिला स्वतःची बायको म्हणून स्वीकारले नाही. मग तो असे कसे तिच्यासोबत वागू शकतो? एवढं होऊनसुद्धा पिहूने रियाशची काळजी केली. त्याच्यासाठी लिंबू पाणी दिले, औषधे दिली. रियाशने तिच्यावर चुकीचा आरोप घालूनसुद्धा ती एक शब्दसुद्धा काही बोलली नाही. उलट तिने स्वतः प्रेझेंटेशन तयार केले आणि कंपनीला खूप मोठे डील मिळवून दिले. यात तिचा कसलाही स्वार्थ नव्हता. शिट यार, खूप चुकीचं वागलो मी तिच्यासोबत. तिची तर काही चूक नव्हती, पण काल तीसुद्धा मला काही बोलली नाही. मी जे बोलेल ते ती फक्त ऐकत राहिली. काय विचार करत असेल ती माझ्याबद्दल? मी खूप दुखावले तिला. मला तिची माफी मागावी लागेल. रियाश पटकन त्याचा मोबाईल काढतो आणि पिहूला कॉल करण्याचा प्रयत्न करतो, पण अजूनही तिचा मोबाईल बंदच असतो. रियाशला आठवतं की त्याने तिचा मोबाईल रागात फेकून दिलेला होता. कुठे असेल ती? तिला काही झाले तरी नसेल ना? प्रेझेंटेशन तर दुपारीच देऊन झाले होते, मग अजून कशी काय ती आली नाही? ओ गॉड, प्लीज तिला सेफ ठेव. माझ्या चुकीमुळे ती घर सोडून तर गेली नसेल ना? नो नो नो, असं का करेल ती? असेल इथेच कुठेतरी, पण ती अजून का नाही आली? रियाश विचार करतच रागाने जिममध्ये जातो आणि सगळा काही राग त्या पंचिंगवरती काढतो. एकसारखं तो पंच करू लागतो. हाताला आता खूप दुखापत झालेली होती, तरीसुद्धा रियाशचे डोके शांत होत नव्हते. आज त्याला स्वतःचाच खूप राग आलेला होता. त्याच्या न कळत का होईना पिहू खूप दुखावलेली होती. तोपर्यंत इकडे पिहू रूममध्ये आलेली होती. ती पटकन जाऊन फ्रेश होते. आता ती फुल ड्रेस घालून बाहेर येते, जेणेकरून मानेवरचा लव बॅट कोणालाही दिसणार नाही. पायाची जखम आता तिला खूपच त्रास देत होती. तिला खूप वेदनाही होत होत्या, पण रात्रीपासून तिने स्वतःच्या पायाकडे दुर्लक्ष केलेले होते. पिहू तिचं आवरून किचनमध्ये जाते आणि त्याचवेळी रियाशसुद्धा जिममधून बाहेर आलेला होता. अजूनही पिहू का आलेली नाही या विचारानेच रियाशला खूप टेन्शन आलेले होते. इकडे पिहूच्या मध्ये सुद्धा पिहूला वाटत होतं की रियाश अजूनही आलेला नाही.
दोघांनीही अजून एकमेकांना पाहिलेले नव्हते. सगळेजण जेवणासाठी एकत्र येतात. पिहूसुद्धा किचनमध्ये असते. रियांशसुद्धा सगळ्यांसोबत जेवणासाठी बाहेर आलेला होता. कारण इथून तरी पिहूबद्दल काहीतरी समजेल, ती नक्की कुठे गेलेली आहे समजेल, यासाठी तो आज सगळ्यांसोबत जेवणासाठी बसलेला होता. किचनमधून पिहू बाहेर पडताना रियांशचं लक्ष पिहूकडे जाते आणि तो पिहूला बघतच राहतो. आज पिहूने गुलाबी रंगाचा फुल ड्रेस घातलेला होता. गुलाबी रंग पिहूवर खूपच छान दिसत होता, पण आज ती खूपच गप्प होती. चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नव्हते. पिहूने आज स्पेशल खीर केलेली होती. पिहू बेटा, तुझ्यामुळे आज डील फायनल झाली. आम्ही तुझ्यासाठी काहीतरी गोड खायला केले पाहिजे आणि इथे काय उलटेच घडत आहे. तूच सगळं काही करत आहेस. अविनाशराव म्हणजेच रियांशचे डॅड बोलतात. अविनाश, मी सुद्धा तिला तेच बोलले, पण ही पोर ऐकेल तर खरं ना. हिलाच सगळं काही करायचं असतं आणि मला पण आता पिहूच्या हातचं जेवण जेवायची सवय झालेली आहे बघ, आजी बोलतात. हिला तर जेवण बनवता येत नाही ना. पहिल्याच दिवशी किती मीठ घातले होते आणि आजी आता हे काय बोलते. रियांश मनातच विचार करू लागतो. आजी, आपल्या माणसांसाठी प्रेमाने काही गोष्टी केल्या तर कुठेच काही बिघडत नाही. मी हे जे काही करते ते प्रेमाने करते. मला आवडतं जेवण बनवायला, पिहू बोलते. पिहूने तिच्या हाताने बनवलेली खीर ती सगळ्यांना वाढते. पिहू रियांशला खीर वाढत होती तोपर्यंत शिव पटकन बोलतो, वहिनी थांब. अगं भाई असलं काहीही खात नाही, त्याचं जेवण वेगळं असतं. खरं तर पिहूने आज रियांशसाठी स्पेशल खीर बनवलेली होती, पण रियांशलाच आवडत नाही, तर तीसुद्धा आता काय करणार ना. अगं भाई असलं काहीच खात नाही, त्याचं जेवण वेगळं असतं, शिव बोलतो. खरं तर पिहूने आज रियांशसाठी स्पेशल खीर बनवलेली होती, पण त्याला आवडत नाही, मग ती काय बोलणार. इकडे रियांशलासुद्धा खिरीच्या वासाने खीर खायची खूप इच्छा झालेली होती, पण मध्येच शिव बोलला, त्यामुळे तोसुद्धा आता नाराज झालेला होता. पिहू बेटा बस, तू पण जेवायला बस. आपल्या घरी खूप मेड आहेत, ते करतील का त्यांची कामं. तू पहिला बस आणि जेवण कर बरं, निलिमा बोलते. पिहू रियांशच्या अगदी बरोबर समोर बसते. रियांश पिहूकडे बघत होता, पण पिहू मात्र रियांशकडे अजिबात बघत नव्हती. पिहूचा चेहरा रडून रडून खूप निस्तेज झालेला होता. डोळे बारीक झालेले होते, त्यात पाय खूपच दुखत होता. एकतर खीर खायला मिळाली नाही आणि त्यात पिहूसुद्धा त्याच्याकडे बघत नाही, त्यामुळे रियांशचीसुद्धा आता चिडचिड होत होती. तो कसे तरी 2 घास खातो आणि रूममध्ये निघून जातो. इकडेसुद्धा सगळ्यांची जेवणं वगैरे होतात. पिहूसुद्धा जेवण झाल्यानंतर रूममध्ये जाते, कारण आज ती खूप दमलेली होती. तिला आता आरामाची खूपच गरज होती. रियांश खूप उशीर झाले पिहू कधी एकदा रूममध्ये येते याचीच वाट बघत होता. समोर फक्त लॅपटॉप होता, पण त्याचं सगळं लक्ष दरवाजाकडे होते. पिहू कधी येते याची तो वाट बघत होता. पिहू आल्यावर तो मुद्दाम लॅपटॉपकडे लक्ष देतो, पण त्यालाच पिहूसोबत बोलायचे होते. रोज पिहूला टाळणारा, तिच्याकडे दुर्लक्ष करणारा रियांश आज तिच्यासोबत बोलण्यासाठी खूप धडपड करत होता. पिहू रूममध्ये येते आणि सोफ्यावर जाऊन झोपते. ती रियांशकडे बघतसुद्धा नाही. रियांश लॅपटॉप बाजूला ठेवतो आणि पिहूजवळ जातो. बोलायला कशी सुरुवात करू हेच रियांशला समजत नव्हते. तोपर्यंत त्याचं लक्ष पिहूच्या पायाकडे जाते. पिहूच्या पायातून रक्त येत होतं. लग्न झाल्यापासून पिहू त्या रूममध्ये राहिली. नेहमी सोफ्यावर झोपत होती, पण तिने कधीच स्वतःसाठी ब्लँकेटसुद्धा घेतलेलं नव्हतं. रोज अशीच साडीचा पदर किंवा ड्रेसची ओढणी झाकून झोपायची, कारण तिला माहिती होते या रूममधल्या कोणत्याच गोष्टीवर तिचा हक्क नाही. रियांशने तिला त्याच्या रूममध्ये राहायची परमिशन दिलेली आहे, हेच तिच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. रियांशला फुल AC करून झोपायची सवय होती, पण आजपर्यंत रियांशने कधीच नीट पिहूकडे लक्ष दिलेले नव्हते. रियांशला पिहूची अवस्था बघून खूप वाईट वाटत होते.
रियांश पटकन जाऊन एक बॉक्स घेऊन येतो आणि पिहूच्या पायाजवळ जाऊन बसतो. तो त्या बॉक्समधून कापूस काढून हळूहळू ती जखम स्वच्छ करू लागतो. अचानक झालेल्या स्पर्शाने पिहू पटकन उठते आणि पाय बाजूला घेते. आधीच काल घडलेल्या प्रकारामुळे ती रियांशला आता खूप घाबरत होती. रियांशच्या पुढे जायची तिची हिंमतच होत नव्हती. हे शील, इतकी का घाबरतेस? पिहू काहीच बोलत नाही. ती तिची ओढणी नीट घेऊन उभा राहते. अगं प्लीज, तू तुझ्या पायांना ताण नको देऊ, नाहीतर खूप जखम वाढेल. पिहू खूप घाबरलेली होती, त्यामुळे तिला रियांश काय बोलतोय हेच समजत नव्हते. तू बस ना, मी पट्टी करून देतो, रियांश बोलतो. नाही नको, मी ठीक आहे, तुम्ही झोपा, पिहू घाबरून बोलते. वेडी आहेस का गं तू? तुझा पाय कसा झालेला आहे हे बघितले आहेस का तू? तू बस आधी. नको प्लीज, तुम्ही झोपा, मी ठीक आहे, पिहू घाबरून बोलते. आय सेड सिट डाऊन, रियांश थोड्याशा रागातच बोलतो. पिहू पटकन खाली बसते. अगं खाली म्हणजे जमिनीवरती नाही, सोफ्यावरती बस. रियांशचे बोलणे ऐकून पिहू काहीच न बोलता सोफ्यावरती बसते. रियांश हळूच तिचा पाय हातामध्ये घेतो आणि जखम नीट साफ करू लागतो. पिहूला त्रास होत होता. सॉरी, खूप दुखतं आहे का? मी हळूवारपणे करतो पट्टी, रियांश बोलतो आणि हळूवारपणे पट्टी करू लागतो. इकडे पिहूच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागतं. पिहूच्या डोळ्यातलं पाणी बघून रियांशला कोणीतरी काळजामध्ये घाव केल्यासारखं वाटत होतं. रियांश तिच्या पायाला नीट पट्टी करतो आणि पिहूला एक गोळी देतो आणि बोलतो, हे घे, खा. पिहू त्या गोळीकडे बघते आणि नाही म्हणून फक्त मान हलवते. अगं प्लीज खा ना, तुला जे पेन होतं आहे ना ते कमी होईल. तरीसुद्धा पिहू नाही म्हणून मान हलवते. का? तुला का नाही गोळी खायची? मला नाही आवडत औषधे, पिहू रडतच बोलते. पिहूच्या या वागण्यावर रियांशला हसूच आलेलं होतं, पण तो तिला तसं काहीही न दाखवता गप्प बसतो. किती वेडी आहे ही, लहान मुलांसारखंच वागते. रियांश स्वतःच्या मनाशीच बोलतो आणि परत बोलतो, अगं प्लीज खा, अजिबात कडू नाही ही गोळी. तरीसुद्धा पिहू नाही म्हणून मान हलवते. बरं, 1 मिनिट थांब, रियांश बोलतो आणि पटकन जाऊन एक चॉकलेट बॉक्स घेऊन येतो. हे बघ, हे तरी खा, हे गोड आहे. पिहू अजूनही रियांशकडे बघत नव्हती. खाली मान घालूनच हो नाही अशी मान हलवत होती. रियांश तिला एक चॉकलेट काढून देतो आणि बोलतो, हे घे, हे खा आणि मग गोळी खा, तुला काहीच वाटणार नाही. पिहू रियांश सांगेल तसं करते आणि गोळी खाते. गुड गर्ल, रियांश बोलतो. पिहू मात्र काहीच बोलत नाही, ती फक्त गप्पच बसते. आता होतोय का तुला त्रास? नाही, ठीक आहे मी. रियांश पिहूचे बोलणे ऐकून तिला एक ब्लँकेट आणून देतो. हे घे. पिहू काहीच बोलत नाही. रियांश तिच्या हातावरती त्या ब्लँकेट ठेवतो. तू बेडवर झोपू शकतेस, बेड खूप मोठा आहे, तुला कसलाही त्रास नाही होणार, रियांश पिहूच्या चेहऱ्याकडे बघून बोलतो. नाही नको, मी इथेच ठीक आहे, मला इथे नीट लागते झोप. अगं पण सोफा खूप लहान आहे, तुला नीट झोपता येणार नाही. नाही, मला सवय आहे, मी झोपेन इथेच, पिहू बोलते आणि पटकन झोपते. रियांशला खरं तर पिहूशी बोलायचे होते, कालबद्दल माफी मागायची होती, पण आज पिहू कसल्याच मनस्थितीमध्ये नव्हती. त्यामुळे रियांश ठरवतो की पिहूशी आता उद्याच बोलायचे. रियांशसुद्धा एकदा पिहूकडे बोलतो आणि परत एसीचं टेम्परेचर कमी करतो आणि तोसुद्धा बेडवरती झोपायला जातो. चला, आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल. चलो, बाय बाय, टेक केअर.